हॅलो नमस्कार, चंद्रकलास रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर तुम्ही सुद्धा अशी उरलेली वरण किंवा डाळ असं तुम्ही सुद्धा फेकून देता का? तर आजची आपली रेसिपी तुम्ही बघणार तर ह्याच्या पुढे तुम्ही कधी डाळ फेकायची इच्छा पण होणार नाही। असा एक पौष्टिक आहार मी तुम्हाला बनवून दाखवते। कारण पूर्वी ज्या वेळेला माझी आजी किंवा माझी आई ज्या वेळेला डाळ वगैरे उरायची त्याच्यामध्ये असे भाकरीचे कुटके बनवायचे किंवा आपण आज एक नवीन रेसिपी मी तुम्हाला तयार करून दाखवते। तर चला आता आपण पुढची सुरुवात करूया। तर मी इथे अशी एक बाउल डाळ घेतली आहे, एकदम अशी घट्टसर डाळ आहे, बघू शकता। तर म्हणलं आज ह्याला फेकून कशाला द्यायचं, काही कारणामुळे रात्री डाळ खाण्यात आली नाही म्हणून मी ही डाळ आज तुमच्या समोर शेअर करत आहे की ह्याच्यापासून आपण काहीतरी नवीन पौष्टिक आहार बनवूया। तर मी इथे डाळ घेतली आहे एक बाउल आणि मी इथे ज्वारीचं पीठ घेतली आहे। मी 4 ते 5 भाकरी बनतील इतकं मी पीठ घेतली आहे आणि त्याच्यामध्ये मी इथे धनेपूड घेतले आहेत। 1 चमच मी धनेपूड घेतला आहे, 1 चमच मी आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा घेतलेला आहे। इथे 1 चमच मीठ घेतले आहे चवीनुसार। इथे मी अर्धा चमच हळद घेतली आहे। तर हे सर्व मी एकत्र करून मी पीठ मळून घेणार आहे आणि मग आपण ह्याची भाकरी थापूया। तर आता मी पीठामध्ये सर्व मसाले टाकून घेते। तर मी धनेपूड टाकून घेते 1 चमच, आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा आहे 1 चमच, अर्धा चमच हळद घेतली आहे, 1 चमच मीठ घेतली आहे चवीनुसार। तर आता हे सगळं मी मिक्स करून घेणार आहे। तर ज्या प्रकारे आपण थालीपीठ बनवतो, मेथीची भाजी वगैरे सगळं असं मिक्स करून, त्याचप्रमाणे आज मी तुम्हाला डाळीची थालीपीठ बनवून दाखवते। कारण उरलेल्या डाळीला आपण फेकण्याऐवजी आपण ह्याचं काहीतरी चांगलं असं पौष्टिक आहार बनवूया। तर आता हे सगळं मी एकत्र करून घेतले आहे। आता ह्याच्यामध्ये मी डाळ टाकून मिक्स करून घेणार आहे। ह्याच्यामध्ये मी पाणी न टाकता फक्त डाळीनेच मी पीठ मळून घेणार आहे। तर आता ह्याचा मी मस्त असं भाकरीला आपण जसं मळून घेतो तसं मी ह्याचा घट्टसर गोळा तयार करणार आहे। तर थोडी थोडी डाळ घालून अशी आपण ह्याला मळून घेऊया। ह्याला तुम्ही दही किंवा लोणच्या बरोबर सुद्धा खाऊ शकता। तर बघू शकता आता मी असं मस्त घट्टसर ह्याचा गोळा तयार केलेला आहे अशा प्रकारे। तर आता ह्याच्या मी भाकरी थापून घेणार आहे। आता मी एक भाकरीचा गोळा घेतलेला आहे, ह्याला मी असं चांगला मळून घेते या परत एकदा। थोडासा आपण हात ओला करून ह्याला थोडंसं अजून मळून घेऊया। ह्याच्यामध्ये तुम्हाला अगर कोथिंबीर हवी असेल तर तुम्ही ऍड करू शकता किंवा हिरव्या कांद्याचा पात असतो ना तो सुद्धा ऍड करू शकता। तर बघू शकता आता मी असा गोळा तयार करून घेतला आहे। ह्याला मी आता थापून घेते, थोडंसं खालती अशी पीठ ठेवून थापून घेते। तर अशा प्रकारे आपण भाकरीला असं मस्त थापून घेऊया। तर आता मस्तपैकी अशी भाकर माझी मस्त थापून झालेली आहे पातळ। आता ह्याला मी तव्यावरती टाकून घेते। तुम्ही थालीपीठ सारखं ह्याला ओल्या हाताने असं थापून सुद्धा बनवू शकता तेल लावून, पण मी ह्याला हाताने थापून भाकरीप्रमाणे बनवले आणि मी ह्याला पाणी लावून घेणार आहे। तर आता ह्याला तव्यावरती टाकून घेऊया। तर आता आपण भाकर मस्त असं तव्यावरती टाकून घेऊया। आता ह्याला मी पाणी लावून घेते। तर असं पूर्ण ह्याला मस्तपैकी पाणी लावून घेऊया। ही भाकर खायला एवढी खमंग आणि मस्त लागते चवीला, ह्याला दही बरोबर तर खायला अजूनच मस्त लागते। शेंगाची चटणी, दही, एकदम गावरान पद्धतीने मी आज तुम्हाला दाखवलेला आहे ह्याचा व्हिडिओ। आपली कुठलीही वस्तू आपण वेस्ट न करता असं काहीतरी असं पौष्टिक आहार बनवू शकतो। भाज्या पण उरल्या असल्या तरी सुद्धा त्याचा आपण काहीतरी करू शकतो। तर आता ह्याला मी परतून घेते भाकरीला।
बघू शकता किती मस्त आपली भाकर झालेली आहे तयार। तर आता भाकरीला मी असं दोन्ही बाजूनी पण मस्त शेकून घेणार आहे। ह्याचे काटा असे मस्त आपण असं हाताने दाबून शेकून घ्यायचं। काटोकाट भाकर शेकली कीच भाकर चांगली खमंग होते। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका। तर आता ह्याला मी मस्त दोन्ही बाजूनी चांगले असं शेकून घेते। तर बघू शकता आपली भाकर कशी अशी मस्त फुगतीये। काही गरज नाही डाळ वगैरे फेकण्याची, आपण असं मस्त भाकरी किंवा चपाती सुद्धा ह्याची आपण तयार करू शकतो पिठामध्ये टाकून। असं मस्त दोन्ही बाजूनी मी भाकर शेकून घेतली आहे। तुम्हाला दाखवते चांगलं, हे बघा मस्त ह्याला पापुंद्रा पण आलेला आहे भाकरीला। तर तुम्हाला मी पापुंद्रा सुद्धा ह्याचा काढून दाखवते। तर हे बघा कशी वाटली तुम्हाला डाळीची भाकर आपली, एक नंबरच भाकर झालेली आहे। तर अशाच आता मी सगळ्या भाकरी तयार करून घेते। ह्याला मी काढून घेते। तर कशी वाटली तुम्हाला उरलेल्या डाळीपासून मी अशी भाकरी बनवलेली, एकदम चवीला सुद्धा एक नंबर भाकरी झालेल्या आहेत। आणि अशा खमंग खरपूस भाकरी मस्त अशा पातळ बनवून घेतलेल्या आहेत, बघू शकता। तर ह्या भाकरी चवीला सुद्धा एकदम एक नंबरच आहेत। त्याचबरोबर मी इथे चटणी घेतली आहे, त्याच्याबरोबर खायला शेंगाची आणि थोडंसं लोणचं घेतली आहे। तुम्ही ह्याला दही बरोबर सुद्धा खाऊ शकता। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? मी इथे एक भाकर अशी मस्त खरपूस कडक पापड सारखी सुद्धा बनवली आहे। तुम्हाला मी भाकर अशी मोडून दाखवते। तर बघू शकता कशा असं आवाज पण येतोय मस्त भाकरीचा। अशी मस्त खमंग खरपूस भाकर झालेली आहे। तर कधीही आपण काही पण वस्तू असं उरली असेल तर त्याला वेस्ट न करता त्याचा आपण असं काहीतरी चांगलं चविष्ट पदार्थ करू शकतो आणि ह्याच्याने काही इफेक्ट होत नाही। तर तुम्हाला हे भाकरीचा व्हिडिओ कसा आवडला आहे? अगर भाकरीचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा। तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आणि चला आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।